तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 6। तर सगळ्यात पहिले आपल्याला याच्यातनी डेली लाईफ स्किलचा परिचय इथे दिलेला आहे, तर ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत। तर ते पाहणं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला इथे नॉलेज चेकचे प्रश्न दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। आता यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न पहा, आपल्याला व्हॉट्सअप लोकेशन शेअरिंग वैशिष्ट्याद्वारे आपले स्थान आपल्या मित्रासह सामायिक करायचे आहे। आपण कुठे क्लिक कराल म्हणत आहे, तर आपण आपल्या मित्राला आपलं लोकेशन शेअर करायचे जर असेल तर ऑप्शन नंबर सी वर किती क्लिक करायचं आहे। तर ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुम्हाला तुमची लाईव्ह लोकेशन तुमच्या भाषेसोबत शेअर करायचे आहे, त्यासाठी अटॅचमेंट म्हणून तुम्ही खालीलपैकी काय पाठवाल म्हणत आहे। तर अटॅचमेंट म्हणून आपण काय पाठवू शकतो बघा, तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे, लोकेशन। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपल्या मित्राला त्याचे थेट स्थान पुढील 8 तासामध्ये व्हॉट्सअपवर सामायिक करायचे आहे। पुढील 8 तास आपण आपल्या मित्राचा मागोवा घेऊ शकता, म्हणून तो कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर याचं उत्तर 8 तासासाठी आपण ऑप्शन डी वापरायचं आहे। तर ऑप्शन डी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपण आपल्या काकांना त्यांच्या घरी 10 किलोमीटर अंतरावर भेटणार आहात। आपण प्रथमच तिथे जात असल्याने आपल्या काकाला आपण फिरत असताना ट्रॅक करू इच्छित आहात, जेणेकरून आपण चुकीच्या दिशेने जाऊ नये। काकांचा मागोवा घेण्यासाठी आपण व्हॉट्सअपचे कोणते फीचर्स वापरू शकता म्हणत आहे। तर याच्यासाठी बघा आपल्याला व्हॉट्सअप लाईव्ह लोकेशन शेअरिंग हे त्याचं उत्तर असणार आहे। आपल्याला यूट्यूबवर इंडियाच्या हिस्ट्रीचा व्हिडिओ पाहायचा आहे, याचा शोध घेण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडू शकाल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे, सर्च बॉक्स। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तुम्ही यूट्यूबवर डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ शोधत आहात, पण तुम्हाला फक्त तेच व्हिडिओज पाहायचे आहे जे यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेले आहे। ते तसे करण्यासाठी खालीपैकी कोणता उत्तम पर्याय आहे म्हणत आहे। तर या ठिकाणी आपल्याला सेटिंग फिल्टर दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये, तर ऑप्शन सीचा वापर करून ते करू शकतो। आपण यूट्यूबवर एखाद्या विशिष्ट विषयावरील व्हिडिओ पाहू इच्छित आहात, परंतु आपण फक्त HD गुणवत्तेचे व्हिडिओ पाहू इच्छित आहात। आपण ती पाहण्यासाठी यूट्यूबवर कोणते फीचर निवडाल म्हणत आहेत। तर यासाठी बघा आपल्याला इथे फिल्टरचं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन डी वर, त्याच्यामध्ये जाऊन आपण HD फुल HD आपण ते सर्व पाहू शकतो, म्हणजे याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। आपण सध्या यूट्यूबवर व्हिडिओ पाहत आहात, आपल्याला व्हिडिओ खूप आवडला आहे आणि तो आपल्या मित्रासह सामायिक करू इच्छित आहात। पुढीलपैकी कोणता पर्याय निवडला जाऊ शकतो म्हणत आहे। तर शेअर करण्यासाठी बघा ऑप्शन सी वापरले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे। आपण यूट्यूबवर विशिष्ट विषयावरील व्हिडिओ पाहत आहात, आपल्याला ते स्वारस्यपूर्ण वाटले नाही, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओवर जायचे आहेत। आपण हे कसे करू शकाल म्हणत आहे। तर बघा इथं नेक्स्टचं बटन दिलेलं आहे ऑप्शन डी वर, म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। व्हॉट्सअपवर लाईव्ह लोकेशन शेअर करताना खालीलपैकी कोणता कालावधी पर्याय उपलब्ध असतो म्हणत आहे। तर कोणता पर्याय त्यामध्ये उपलब्ध दिलेला आहे। तर याचं उत्तर 15 मिनिट, 1 आवर्स आणि 8 आवर्स हे त्याचं उत्तर असणार आहे, ऑप्शन 1। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिलं नॉलेज चेक आपलं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक नंबर 2 सोडवायचा आहे। तर 2 कुठं आहे बघा, त्याच्या खालीच इथं 2 दिलेला आहे। तर 2 वर क्लिक करा आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहे। आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करत आहात। आपण भीमला आपला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्याला वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे। आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर याचं उत्तर अप्रूव्ह टू पे आहे, ऑप्शन 1। म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आपण प्रवास करीत आहात आणि आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे। कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता म्हणत आहे। तर यासाठी बघा याचं उत्तर ऑप्शन 1च आहे, रिक्वेस्ट मनी। याच्यावर क्लिक करा ऑप्शन ए वर पहिल्यावर आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। आपल्याला आपल्या मित्रांकडे पैसे पाठवायचे आहेत आणि आपल्याला त्याचा फक्त नंबर आपल्याकडे आहे, त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपण कॉन्टॅक्ट ऑप्शन बी वापरायचं आहे। तर ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे। आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात। आपण ज्या प्रकारे तपासू शकता त्या सर्व मार्गांना
ओळखा म्हणत आहे. तर त्या सर्व मार्गांना कशाप्रकारे ओळखायचं आहे बघा, तर कुठून चेंज करू शकतो आपण पाहू शकता. तर बघा या ठिकाणी ए ऑप्शन्समधून सुद्धा पाहू शकतो आपण, आणि त्यानंतर प्रोफाईलमध्ये सुद्धा जाऊन आपण पाहू शकतो. म्हणून याचं उत्तर 1 आणि 3 दिलेलं आहे. ए आणि सी करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे. आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केला आहे. दुकानातून QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतात. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे देऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर स्कॅन आहे. बघा इथे ऑप्शन डी वर. तर ऑप्शन डी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. सध्याच्या वेळी शेअरिंगसाठी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओची URL कॉपी आणि शेअर करू शकता म्हणत आहे. तर शेअर करू शकतो आपण. तर याचं उत्तर व्हिडिओवर राईट क्लिक करा, सध्याच्या वेळी व्हिडिओ URL कॉपी करा आणि निवडा आणि त्याला पेस्ट करायचा आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. स्मार्टफोनवर गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही कन्व्हर्सेशन मोड कसे सुरू करू शकता म्हणत आहे. तर कशाप्रकारे सुरू करू शकतो बघा आपण. तर याचं उत्तर ॲपमधील मायक्रोफोन चिन्हावर आपल्याला टॅप करायचं आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल ट्रान्सलेट ॲक्सेस करण्यासाठी प्राथमिक पद्धत कोणती आहे म्हणत आहे. तर कोणती प्राथमिक पद्धत आहे, तर वेब ब्राउझरद्वारा त्यात ॲक्सेस करा हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणती ई कॉमर्स कंपनी नाही म्हणत आहे. तर ई कॉमर्स कंपनी ही गुगल नाही आहे, बाकी सर्व आहे. त्यानंतर आपलं उत्तर सेवाने नेक्स्ट करा. फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीची स्थापना कोणत्या देशात झालेली आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर भारत आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 6 मधलं नॉलेज चेक नंबर 2 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला 2 नंबरचं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला नॉलेज चेक नंबर 3 सोडवायचा आहे. तर 3 वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न इथं दिलेले आहे. तर सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. खालीलपैकी कोणते फोटो स्कॅनचे चिन्ह आहे म्हणत आहे. तर फोटो स्कॅनचे चिन्ह हे ऑप्शन 3 मध्ये दाखवलेलं आहे. फोटो स्कॅन ॲपमध्ये पुढीलपैकी कोणते फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरला जातो म्हणत आहे. तर कोणता वापरला जातो, तर याच्यातलं ऑप्शन नंबर सी आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर सी असणार आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. फोटो स्कॅन ॲपमध्ये हायलाईट केलेले चिन्ह काय सूचित करते म्हणत आहे. तर ते चिन्ह आपल्याला काय सूचित करते, तर फोटो कॅप्चर केला गेला आहे व स्कॅनसाठी तयार आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाव या पर्यायासाठी आपण पुढील पर्यायापैकी कुठला टॅब वापरला जातो म्हणत आहे. तर कोणता टॅब वापरला जातो, तर हे बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. या ऑप्शनचा वापर करून, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. गुगल मीटिंगमध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डचा कुठला शॉर्टकट पर्याय तुम्ही वापराल म्हणत आहे. तर कोणता शॉर्टकट पर्याय वापरला जातो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, Ctrl+E. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. गुगल मीटमध्ये सहभागी होणाऱ्या मेंबर्सकरिता ईमेल IDची यादी पुरवणारे फीचर आयडेंटिफाय करा म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल कॉन्टॅक्ट्स आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. गुगल मीटवर नवीन मीटिंग तुम्ही कुठे शेड्यूल करू शकता म्हणत आहे. तर कुठं शेड्यूल करू शकतो आपण, तर गुगल कॅलेंडरमध्ये करू शकतो. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. एज्युकेशन सेटिंगमध्ये ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर उपयोगी कसे पडू शकते म्हणत आहे. तर कशाप्रकारे उपयोगी पडू शकते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. एज्युकेटर्सना भिन्न पार्श्वभूमीचे विद्यार्थी पालक यांच्याशी कनेक्ट व इंटरॅक्ट केले जाऊ हे त्याचं उत्तर आहे. गुगल मीटमधील ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर काय असते म्हणत आहे. तर ते फीचर काय असते बघा, तर एक असे फीचर जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या दरम्यान बोलले जाणारे इंग्रजी ताबडतोब कॅप्शनमध्ये रूपांतर करू शकते हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. एकाच वेळी 500 लोकांची मीटिंग घडवून आणण्यास तुम्हाला मदत करणारा प्लॅटफॉर्म निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल मीट आहे. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 3 झालेला आहे आणि आपला स्कोरसुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक नंबर 4 सोडवायचा आहे. खाली जा आणि ते नॉलेज चेक नंबर 4 इथं दिलेला आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून
आपल्याला स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय संज्ञा आहे म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला ओके गुगलचा वापर करायचा आहे। आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी खालीलपैकी कोणत्यावर टॅप करू शकता म्हणत आहे, तर कशावर टॅप केले जाते, तर ऑप्शन सीवर केले जाते बघा या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे। झूम मीटिंगमध्ये आभासी म्हणजे व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरण्याचा हेतू काय आहे म्हणत आहे, तर कोणता हेतू असते बघा, तर मॅककॅफे आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एका झूम मीटिंगमध्ये आपल्याला आपल्या मैत्रिणीला तिची बॅकग्राऊंड दिसू द्यायची नसेल, असे करण्यासाठी ती पुढीलपैकी कोणता पर्याय वापरू शकते म्हणत आहे, तर यासाठी बघा आपण कोणता पर्याय वापरू शकतो, तर व्हर्च्युअल बॅकग्राऊंड निवडणे हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येसवर क्लिक करून आपलं पाहू शकतो आपण आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक नंबर 5 आपल्याला सोडवायचा आहे। त्याच्या खाली बघा 4 झालेला आहे, त्यानंतर इथं 5 दिलेला आहे। 5 वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न इथे दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, आपल्याला ट्रू कॉलरमध्ये एक नवीन नंबर ब्लॉक करायचा आहे, कोणते फीचर वापरून आपण ते करू शकतो म्हणत आहे, तर ब्लॉक करण्यासाठी बघा ऑप्शन सी आणि डी वापरू शकतो। ऑप्शन सी आणि डी या दोघांनाही क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। ट्रू कॉलरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते खरे नाही आहे म्हणत आहे, तर हे एक काय आहे बघा, तर हे एक ऑनलाईन ॲड्रेस बुक आहे, हे याच्यातलं खरं नाही आहे, म्हणून हे त्याचं उत्तर असणार आहे। आपल्याला अज्ञात क्रमांकाचा कॉल आला, आपल्याला कॉलरबद्दल जाणून घेऊ इच्छित आहात, पुढील कोणता पर्याय तुम्ही ते निवडू शकता म्हणत आहे, तर यासाठी बघा आपण कोणता पर्याय निवडायला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन 1 वर क्लिक करून याच्यातनी आपण नंबर किंवा नाव टाकून ते शोधू शकतो। ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। आपल्याला ट्राय कॉलरमध्ये एक नवीन नंबर ब्लॉक करायचा आहे, पुढीलपैकी कोणते पर्याय वापरून आपण ते करू शकतो म्हणत आहे, तर ऑप्शन सीच्या मदतीने करू शकतो आपण। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। ट्रू कॉलर म्हणजे काय म्हणत आहे, तर ट्रू कॉलर म्हणजे काय असते बघा, तर ट्रू कॉलर म्हणजेच ऑनलाईन फोनबुक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं 6 नंबरचं नॉलेज चेकसुद्धा 5 नंबरचं सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटचं 6 नंबरचं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सुनोमध्ये, आणि याच्यातून आपण ते पाहायचं आहे आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेला आहे। हा नॉलेज चेक सोडवलं नाही तरी चालते, याला कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे नाही आहे, कारण हे ऑरेंज कलरमध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळं तरी पण आपण सोडून घेऊ। सुनो म्युझिक कसे तयार करते म्हणत आहे, तर कशा प्रकारे तयार करते, तर जनरेटिव्ह AI वापरून हे त्याचं उत्तर आहे। ही इमेज सर्वात अचूकपणे काय दर्शवते म्हणत आहे, तर ही इमेज अचूकपणे काय दर्शवते बघा, तर AI आधारित म्युझिकचे क्रिएशन हे दर्शवत आहे आपल्याला, तर त्याच्यावर क्लिक करा। SIM वर क्लिक करून ते सबमिट करायचं आहे। तर आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आणि आपल्याला शेवटचं सोडवायचं आहे बघा, सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 7 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कॉम्प्युटरवर ऑनलाईन गेम्स खेळू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही म्हणत आहे, तर याचं उत्तरसुद्धा चूक आहे। इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही म्हणत आहे, तर आपण ऐकू शकतो म्हणून याचं उत्तर चूक आहे। इंटरनेट वापरण्याचा सर्वाधिक प्रचलित असलेला मार्ग डॅश हा द्वारे असतो म्हणत आहे, तर कोणता असते बघा, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेब पेज तयार करायचे आहे, या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता म्हणत आहे, तर कोणता, तर याचं उत्तर जावास्क्रिप्ट आहे। पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे म्हणत आहे, तर वेब ब्राउझरचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे बघा, तर गुगल क्रोम आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेशन 6चं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपलं स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर अशा प्रकारे सर्व सोडून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 6 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.